पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार। नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या 12 वर्षांपासून निर्माणाधीन असलेले इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार। आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत आज काँग्रेसची बैठक पार पडणार। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय होण्याची शक्यता। आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। राजस्थान उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक पार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक। एकनाथ शिंदेंची बैठकीनंतर माहिती। मागील 2 दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ, यामुळे वातावरणातील गारवा काहीसा कमी। दरम्यान मुंबईत 2 दिवस ढगाळ वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज। जळगावात विनापरवाना गैरहजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश। मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी अचानक भेटी देऊन केली पाहणी। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात। यावेळी अग्निप्रतिपण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाही स्थानासाठी जीव माझा गुंतला फेम अभिनेता सौरभ चौगुलेंनीही हजेरी लावली। अभिनेत्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला। चेन्नईमध्ये पोंगल सणाचा उत्साह। डीआयजी अरुण सिंह यांनी सीआयएसएफ कर्मचारी आणि कुटुंब सदस्यांसह पोंगल उत्सव साजरा केला। त्यावेळी लाठीकाठीचा प्रात्यक्षिक साजरा करण्यात आला। जळगावात रक्तदान महायज्ञात 300हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान। जिल्हा रुग्णालयात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांचा उपक्रम। सांगलीमध्ये ठोक बाजारात तूर डाळीचे दर किलो मागे 50 रुपयांनी खाली उतरले। नवीन हंगामातील तुरीची आवक अजूनही सुरू झालेली नसली तरी सरासरी दर क्विंटलला 7,500 रुपयांपर्यंत खाली उतरले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।